बाहेर पाऊस पडत असो किंवा संध्याकाळची वेळ, आपल्याला कडक आणि सुगंधी चहा हवाच असतो. पण रोजच्या चहाला टपरीसारखा किंवा हॉटेलसारखी चव येत नाही. मग आज आपण बनवूयात अगदी 5 मिनिटात तयार होणारा, शरीराला ऊर्जा देणारा आणि प्रतिकारक शक्ती वाढवणारा घरगुती चहा मसाला. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये चहाची जान इलायची इथे मी 2 चमचे घेतलेले आहे. 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. यापुढे मी घेत आहे 1 छोटा चमचा काळे मिरे. इथे परफेक्ट माप खूपच जरुरी आहे. तेव्हा चहा मसाल्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जबरदस्तवाला चहा तयार होईल. मग तुम्ही या पावडरीचा चहा करून पहा. पुढे इथे मी घेत आहे 1 चमचा लवंग. हे पहा, सर्व एक समान घ्यायचं आहे. जसे मी काळे मिरे घेतलेले आहेत, लवंग घेतलेले आहे आणि इलायची घेतलेली आहे, तर हे कमी प्रमाणात घेतलेलं आहे लवंग आणि काळे मिरे. आता पुढे यात घालणार आहोत दालचिनीचे तुकडे. आता पुढे आपल्याला चहाची चव अजूनच वाढणार आहे, ते म्हणजे हिरवी बडीशेप. 2 प्रकारची बडीशेप येते. इथे मी 1.5 चमचा घेतलेले आहे. जर तुम्हाला बडीशेपचा फ्लेवर आवडत नसेल तर कमी घेऊ शकता. बडीशेप टाकल्याने चहाचा स्वाद तर वाढतोच, पण पचनक्रियेसाठी खूपच चांगली असते. काळे मिरे, लवंग, दालचिनी सर्दीला तर आराम मिळतोच, पण खोकल्यालाही आराम देते. पुढे आता चहा मसाल्यासाठी घेऊया 2 मसाला वेलची. हे पहा, अशा घेतलेल्या आहेत. याला आपण सोलून घालायचं आहे, अशाच घालायच्या नाहीत. हे पहा, मी बिया काढून घेतलेल्या आहेत. खूपच फायदेशीर आहे मसाला वेलची. खोकल्याला आराम मिळतो आणि गळ्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हेही याच्यात घालून घेऊया. पुढे मी हे पहा जायफळ घेतलेलं आहे, अर्ध्यालाही कमी आहे. हे पहा, खलबत्त्यात थोडं कुटून घालायचं आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरवर बारीक करताना जास्त त्रास होत नाही, इझिली बारीक होतं. हे पहा, मी असं बारीक करून घेतलेलं आहे. हे पण याच्यात घालूया. याने सुद्धा चहाला फ्लेवर खूपच छान येतोच, पण इम्युनिटी बूस्टर आहे हा चहाचा मसाला. पुढे आता घेऊया सूट पावडर. सूट पावडर नसेल तर तुम्ही सूट घेऊ शकता, पण सूट तव्यावरती भाजून मग पावडर करा, खूप छान बारीक होते. इथे आता मी पावडर घेतलेलं आहे, पण यामध्ये घालायची नाही, हे आपण आता लास्टमध्ये घालणार आहोत. 1.5 चमचा घेतलेला आहे, छोटा 1.5 चमचा आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला गॅसवरती मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. चला तर आपण गॅसकडे वळूया. मंद आचेवरती आता हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायचंही नाही, फक्त आपल्याला याचा सुगंध सुटला पाहिजे. फक्त यामधला दमटपणा गेला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरला आपण बारीक करतो ना, तेव्हा हे इझिली बारीक झालं पाहिजे असं. आता पुढे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की चहा मसाल्यामध्ये कसा यूज करायचा आहे, कोणत्या वेळी तुम्हाला चहाचा मसाला टाकायचा आहे. तुमचा मसाला चहा एकदम टेस्टी बनेल. फक्त 2 ते 3 मिनटं भाजायचं आहे. जास्त भाजलं तर सारा स्वाद जाईल. आणि आता सुंदर सुगंध सुटलाय, एकदम चांगला आवाज येतोय. हे पहा, भाजले गेलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावरती याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हलकं कोमट झालं की सूट पावडर घालून घ्यायची आहे यामध्ये. आता याच्यातच सूट पावडर घालूया. हलकं कोमट आहे ना, याच्यातच सूट पावडर थोडी रोस्ट होईल. आता इथे मी एक वस्तू घालणार आहे, ऑप्शनल आहे, परंतु चहा मसाल्याला जबरदस्त टेस्ट येईल आणि आरोग्यासाठीही खूप चांगली आहे. ती म्हणजे तुळशीची पाने. इथे मी तुळशीची पाने घेतलेली आहेत. यासोबत तुम्ही तुळशीच्या मंजुळा असतात ना, त्यासुद्धा थोड्याशा घालू शकता. जर तुम्हाला तुळशीचा फ्लेवर आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. तुळशीची पाने मी स्वच्छ धुवून सुकवून मग घेतलेली आहेत. तुळशीची पाने सुद्धा थोडी रोस्ट झाली पाहिजेत, म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो. जर तुम्हाला तुळशीचा फ्लेवर आवडत असेल तर नक्कीच घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल. आता हे थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडला आपण बारीक करून घेणार आहोत. आता इथं घेऊया एक मिक्सरचं भांड. त्यात थंड झालेला हा सर्व मसाला घालून घ्यायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे. तुळशीची पाने छान भाजून घ्या, मसाला जास्त दिवस टिकेल.
हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, टेस्टी, आरोग्यदायी आणि सुगंधाने भरपूर जबरदस्त चहा मसाला आहे तयार, ते पण काही मिनिटातच. चला तर हा मसाला स्टीलच्या किंवा डब्यात किंवा काचेच्या भरणीत ट्रान्सफर करून घेऊया. तर हे बघा, आपला जबरदस्त चहा मसाला आहे एकदम तयार. जबरदस्त सुगंध, जबरदस्त टेस्टी आणि जबरदस्त इम्युनिटी बूस्टर आहे. हा चहा पिताच सारं डोकेदुखी, खोकला, सर्दी, अंगदुखी आणि थकवा सगळंच होईल मिनिटात दूर हा चहा पिताच. ही भरणी तुम्ही अशीच भरून ठेवा, 5 ते 6 महिने अजिबात खराब होत नाही. थोडीशी पावडर चहात टाकायची आहे, ते मी बनवून दाखवते की मसाला चहा परफेक्ट कसा बनवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं चहाला भांडं घेऊया आणि इथे मी 2 कप चहा बनवणार आहे, त्यामुळे 1.25 कप पाणी घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरती पाणी उकळून द्यायचं आहे, गडबड अजिबात करायची नाही. पाणी उकळायला लागलेलं आहे. मी इथे 1.5 चमचा चायपत्ती घालणार आहे. किती कडक आहे, लाईट आहे, त्या हिशोबानं तुम्ही इथे चहापत्ती टाका. आता चहापत्ती पण चांगली उकळून द्यायची आहे पाण्यात, म्हणजे कलर आणि फ्लेवर चांगला येईल. आता चहापत्ती चांगली उकळलेली आहे, कलरही छान आलेला आहे. साखर घालायची आहे. साखर इथे मी 1.25 चमचा घातलेला आहे. तुम्हाला कितपत गोड आवडते तसं तुम्ही घालू शकता. आता साखर घातल्यानंतर 1 उकळी येऊन द्यायची आहे. मग इथं 1 कप दूध घालणार आहे आणि दूध घातल्यानंतर आता हा चहा 2 ते 3 मिनटं चांगला उकळून द्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं चहा चांगला उकळलेला आहे. आता एकदम टेस्टीवाला चहा मसाला जो आपण तयार केलेला आहे ना, मी बनवला आहे 2 कप चहा. तर इथे मसाला मी घेतलेला आहे पाव चमचाच मसाला घालायचा आहे. छोटा चमचा असतो ना, त्याने पाव चमचा घालायचा आहे मसाला. जर तुम्हाला जास्त फ्लेवर हवा असेल तर थोडा अजून घालू शकता. आणि 1 उकळी काढायची आहे, जास्त पण उकळवायचा नाही. चहा मसाला घातल्यानंतर जास्त उकळायचा नाही. तर हे बघा, जबरदस्त टेस्टीवाला चहा आहे तयार. गॅस बंद करूया आणि फटाफट कपात गाळून घेऊया. रिमझिम पावसामध्ये असा मसाला चहा भेटला की अजून काय पाहिजे. पूर्ण घरात सुगंध सुटलाय. हे बघा, गरमागरम मसाला चहा आहे तयार. बघता क्षणीच प्यावासा वाटतोय ना, मग उशीर कशाला. तुम्ही पण जावा किचनमध्ये आणि तुम्ही पण बनवा हा चहा मसाला आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.